स्वच्छ करत राहिलो तर आपला परिसर कधीच घाण होणार नाही, पोल्युशन पसरणार नाही. आज दिल्लीमध्ये आपण बघू शकता की किती प्रकारचे अनेक प्रकारचे जे आपलं एन्व्हायरमेंट आपणच स्वच्छ ठेवलं पाहिजे. या तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला कॉलेजमध्ये साफसफाई करायला लागल्यात. ही एक अतिशय सुंदर बाब आहे आमच्या कॉलेजची की रोज आम्हाला साफसफाईचं महत्व सांगितलं जाते आणि करून पण घेतले जाते. दाखवा रोहित कुमार इथं किती साफसफाई झाली. इथं आज एकदम स्वच्छ वातावरण बनलेलं आहे. जर आपण असंच बनवत राहिलो, स्वच्छ करत राहिलो तर आपला परिसर कधीच घाण होणार नाही, पोल्युशन पसरणार नाही. आज दिल्लीमध्ये आपण बघू शकता की किती प्रकारचे अनेक प्रकारचे जे वायू प्रदूषण झालेलं आहे ते आपणच निष्काळजी केल्यामुळे झालेलं आहे. म्हणून मी सांगतोय की स्वच्छता राखलीच पाहिजे आणि आपल्या कॉलेजमधून आज आपल्याला स्वच्छताचे महत्व सांगितले, स्वच्छता करून घेतली. हे खूप एक छान बाब आहे. तर आता आपण स्वच्छताला सुरुवात करू. चल. तर आमचे प्रवीण भाऊ कचरा वेचत आहेत. कसं आहे, आपलं कॉलेजचा परिसर किंवा आपलं एन्व्हायरमेंट आपणच स्वच्छ ठेवलं पाहिजे. या मित्रा, तू हे उपसाव. तुला मी आवड अंशुमान देतो. उपस. अरे खाली अंशुमन पूछेगा तो बहुत है इधर. अवार्ड अंशुमन पूछेगा तो पता चलेगा ना. अवार्ड अंशुमान. हाँ. मैं दमान करतो. लागल बरोबर आहे दमान. यस बॉस, यस बॉस. चल. तर आज आमच्या कॉलेजमध्ये स्वच्छताचे एक उत्तम असं अभियान राबवल्यात. आजकालची पिढी कुठ चालली आहे रोहितराव? तर हिच्यात चालली आहे. विमल बोलो जुबान केसरी. ट्रॅक्टरला ट्रॅक्टरमध्ये आपण कचरा टाकून देऊ म्हणजे त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावली जाईल. प्रतिम वेगाने पाणी मारत आहे तिथे आमच्या ग्राउंड वरती, जेणेकरून धुराळा होणार नाही, काय नाही. आंघोळ केलंस का रे? नाहीतर कधी ते लगेच. तर आता आपण थेट कॉलेजवरून आलो शेतामध्ये. थोडं शेतामध्ये काम आहे. हा इकडचा गुळ इकडे दुसरीकडे ठेवायचा आहे. तर अशाच आमच्या डेली ब्लॉगसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला.